बम्बई मेरी जान ऐकलंय ना? अमिताभजींचा एक पिक्चर आहे, त्याच्यात एक गाणं पण आहे, ये है बम्बई नगरिया. आणि खरोखर एक मायावी नगरी. प्रत्येक माणूस काहीतरी बनण्याच्या उद्देशाने त्या गर्दीचा हिस्सा बनतो, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो. काही जणांना यश मिळतं, काही जणांना अपयश. जे कोणी यशस्वी झालेत बाहेरून येऊन मुंबईमध्ये, त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. मग गर्दीच इतकी वाढत चालली आहे. आपला एक बहाद्दर नेता नेहमी भाषणात म्हणतो ना, पहा गर्दीचे लोंढे येत आहेत, कोण येतं आहे, कुठे वस्ती होते आहे, काय कुणाचं कुणाला ताळमेळ नाही, माझ्या हाती एक हाती सत्ता द्या. ऐकतोय ना आपण? अशा आरोळ्या गेली 10-15 वर्ष मारणारा हा वाघ, तो म्हणतो की सगळं पोलिसांना माहीत असतं, मला पण माहिती आहे कुठं काय चाललं आहे. मग शासनकर्त्यांना समजत नाही का? माझी विनंती आहे एक सामान्य नागरिक म्हणून, तुला पण माहिती आहे ना, मग दे ना तुझ्या लेटरपॅडवर निवेदनं. असो, यांच्याच छत्रछायेखाली, यांच्याच घरापासून 40 ते 50 किलोमीटरवर, म्हणजेच त्यांच्याच इलाक्यामध्ये मुंब्रा या गावी, मुंब्रा स्टेशन तसं पाहिलं तर खूप फेमस स्टेशन, जिथं आत्ता बोललं जातं की 80% लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. असो, जिथे जागा मिळेल तिथे ते एकत्रात वस्ती करतात, त्याबद्दल काही देणं घेणं नाही आहे. ज्या माणसाला जिथं आवडतं तिथं राहण्याची आपल्या घटनेने मुभा दिलेली आहे. जो काही त्याला व्यवसाय करायचा आहे, जे काही खायचं आहे प्यायचं आहे, त्याच्याविषयीसुद्धा घटनेने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत. त्याबद्दलही काहीही दुमत नाही. पण याच मुंब्रासारख्या छोट्याशा गावात एक पुरातन मंदिर आहे आपलं, मुंब्रेश्वराचं शिवमंदिर, जिथं आजही आपले 20% हिंदू किंवा मुंबईतनं इकडून तिकडून तिथं खूप भक्तिभावाने अभिषेक करायला वगैरे जातात. आणि त्याच ठिकाणी जो काही कट रचला गेला होता मुंब्र्यामध्ये, अर्थात लोकल लोकांनी मदत करून, या मंदिरात अमुक अमुक दिवशी, या सणाच्या दिवशी गर्दी असते, महाप्रसाद असतो, अशा टिप्स लोकल लोकांनी दिल्यानंतरच काही जिहादी लोक ॲक्टिव्ह झाले आणि ATSच्या जाळ्यात ही माणसं अडकल्यामुळं आपला तिथे हजारामध्ये मृत्युमुखी पावणारा हिंदू धार्मिक हा मरणापासून वाचला. काय प्लॅनिंग होतं? जसं आपल्याला मुंबईमध्ये एका गावात असे काही युवक तिथे प्रशिक्षण दिलं जातं असं कळलं आणि 400 ड्रोननी हल्ला करण्याची तयारी तिथं चालू होती, ट्रेनिंग देणं चालू होतं, हे समजल्यावर त्या 400 ड्रोनचा जो हल्ला मुंबईमध्ये झाला असता, त्याच्यापासून जशी मुंबई वाचली, तसंच हे दुसरं गुप्तचर यंत्रणेचं यश. या मुंब्रेश्वर शिवमंदिरामध्ये भंडारा किंवा अन्नछत्रचा जो दिवस असतो महाप्रसादाचा, त्याच्यामध्ये विष कालवून एकाच वेळेस हजारो काफीर मारून टाकायचे प्लॅनिंग झालं होतं. हा कट, ही डाळ शिजली होती आणि तो योग्य वेळेस ATS आणि पोलीस डिपार्टमेंटच्या लक्षात आला आणि म्हणून होणारा अनर्थ टळला. आज ही 4 जिहादी प्रवृत्तीची मुस्लिम युवक पकडले गेलेत. यथावकाश कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होतच राहणार आहे. म्हणजेच रेल्वे जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, धाबा जिहाद, पंक्चर जिहाद हायवेला, कोणते कोणते जिहाद तुम्ही सहन करत जगणार आहात. तसाच आता तिरुपतीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी, त्याचं तूप,
म्हणजे तुमची आस्था भ्रष्ट करायची. आता जर एका मंदिरातल्या महाप्रसादामध्ये विष कालवण्याचं षडयंत्र रचलं जातं, याचाच अर्थ प्रत्येक मंदिराला भारतातल्या ज्या ज्या ठिकाणी माफक प्रमाणात पैसे घेऊन अन्नदान होतं, काही ठिकाणी मोफत अन्नदान होतं, अन्नछत्र आहेत, तिथे अफाट हजारोंनी गर्दी असते. सर्व धर्मीय तिथे येऊन जेवतात. अगदी काही फक्त हिंदूच जातो असं काही नाही आहे. परंतु आता अशा सर्व ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केअर अँड कॉशन इज रिक्वायर्ड. तुम्हाला डोळ्यात तेल घालून तिथल्या भटारखान्यामध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे. CCTV तर असतातच आजकाल सगळीकडं, तथापि विश्वासू माणसांची टीम तुमच्या तिथे नक्की नेमावी लागणार आहे. तिथून कोणत्या बातम्या कोणाकडनं लीक होतात याच्यासाठी तिथे इंटेलिजन्स ब्युरोची काही गुप्त माणसं अधूनमधून फेरी मारावी लागणार आहे. मित्रांनो, विचार करता तुम्हाला ही गोष्ट फार सहज वाटत असेल की एखाद्या महाप्रसादात विष कालवलं म्हणून काय हजारो माणसं मरतात का? मरू शकतात. अशा प्रकारची विष बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि ती या जिहादींना पक्की माहीत असतात. ह्याच्याही पुढं जाऊन एका सूज्ञ नागरिकाने माझ्याशी गप्पा मारताना मला एक इशारा दिला आणि तुमच्या व्हिडिओमध्ये ही बाबसुद्धा सांगा असं त्याने आवर्जून सांगितलं. म्हणून थोडीशी ती पण एक तुम्हाला सावधानता बाळगण्यासाठी म्हणून सांगतो आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये ज्या पाणीपुरवठा योजना आहेत, छोटी टाकी बांधलेली असते, छोटासा जलाशय असतो, तिथून पाईपलाईन येते. अशा जलाशयांच्या अवतीभोवती कोणत्याही प्रकारचे CCTV कॅमेरे नसतात, सिक्युरिटी गार्ड नसतात. अशा ठिकाणी माफक प्रमाणात, ज्या गावाची लोकसंख्या 300, 500, 1000पर्यंत आहे, अशा ठिकाणी फक्त त्यांच्या धर्मीय लोकांना सावध करायचं, त्या दिवशी त्यांना तिथलं पाणी प्यायचं नाही असे इशारे देता येतात प्रार्थनास्थळांमधनं आणि इतरांना त्या पाण्यातनं विष कालवता येऊ शकतं. अगदी सहज साध्य गोष्ट आहे ही. कारण आजकाल जो प्रकार चालू आहे, सुपरफास्ट वंदे भारत चाललेली लोकांना जळाऊ प्रवृत्ती मनात येते, पाहवत नाही आणि सरळ दगड भिरकावला जातो आणि पकडल्यानंतर राजरोसपणे डिफेन्स घेतला जातो की मानसिक संतुलन बिघडलेला मुलगा आहे तो. ठीक आहे, ते न्यायालयात सगळं तो वेडा आहे वगैरे सिद्ध करावं लागतं, तो भाग नंतरचा. पण हा डिफेन्स घेत आज कित्येक ट्रेनवरती दगडफेक सुरू आहे. कित्येक ट्रॅकवरती सिलेंडर ठेवणं, मोटरसायकल ठेवून पळून जाणं, सायकली ठेवणं, दगडांची रास रचणं, रुळावरती किलोमीटरच्या किलोमीटर रांगेने दगड मांडत जाणं. म्हणजे आता कुठे कुठे आणि कशी काळजी घ्यायची आहे हे प्रत्येकाने ठरवलंच पाहिजे. कारण त्यांनी जर ठरवलं असेल की एका झटक्यात हजारो काफिर कसे मरतील हे आपण बघणार आहोत, तर लाखो काफिरांनी म्हणजे तुम्ही आणि आम्ही सावध राहणं इतकंच आपल्या हातात आहे. आणि जो सापडेल तेव्हा शक्तीनिशी प्रतिकार करता येणं हेही आपल्याच हातात आहे. अर्थात कायदा हातात घेण्याची गरज नाही आहे, तितकंही आपण काही खालच्या पातळीला जाण्याची गरज अजून तरी आली नाही आहे. मित्रांनो, मुंबऱ्यामध्ये जे घडतं आहे ते प्रत्येक मंदिरात घडू शकतं. म्हणून प्रत्येक मंदिरातल्या भक्तांनी, प्रत्येक देवाच्या भक्तांनी ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जर जात असाल तर तुम्ही स्वतःसुद्धा तिथं जागरूकतेने जा, जागरूकतेने खा प्या आणि तिथल्या ट्रस्टींना एक लेखी निवेदन देऊन ठेवा की तुमच्याकडं भटारखान्यामध्ये CCTV कंपल्सरी आणि विश्वासू टीम व्यवस्थित काम करते का नाही, अन्न चाखून बघितल्याशिवाय पंक्तीमध्ये वाढू नका, अशा पद्धतीचं निवेदन एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं आहे. जितकी म्हणून सुज्ञ माणसं आहेत, माझ्यापासून मी सुरुवात करतो आहे, अशी निवेदनं देण्याचा आपण सपाटा लावूया आणि प्रत्येक मंदिराला सावधानतेचा इशारा देऊया. प्रत्येक नागरिकाची, स्वतःच्या आयुष्याची आणि आपल्या आसपासच्या सर्वांच्या आयुष्याची जबाबदारी नक्कीच असते आपल्यावर. याच सदिच्छेसह चलतो मी या व्हिडिओमध्ये. इतकंच. मस्त राहा, सावध राहा आणि अर्थात जिथे जिथे आस्था आहे ती आस्था कशी टिकून राहील, ती आस्था कशी भ्रष्ट होणार नाही यासाठी मी
कटिबद्ध आहे अशी मनोमन प्रतिज्ञा करा. जय हिंद, जय भारत.